काल घरोघरी गौराईंचं आगमन झालं आणि आज सर्वत्र गौरींचं पूजन होत आहे। कोकणात मात्र गणेशोत्सवात आजचा दिवस हा महत्त्वाचा मानला जातो, कारण काल गौरीला भाजी भाकरीचा किंवा गोड नैवेद्य दाखवला जातो। मात्र कोकणातल्या मांसाहार करणाऱ्या घरात तिखटा सण साजरा होतो। घराघरात गौरीचं आगमन झालं की माहेरवाशिणीला तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो। माहेरवाशीण असलेल्या गौरीला तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवल्यानंतर गणेशोत्सवासाठी गावात दाखल झालेले चाकरमानी आणि सारेच हा तिखटा सण साजरा करतात। आज रात्री ही गौरी समोर झिम्मा, फुगडी यासारखे महिलांचे खेळ रंगतील। कोकणातील गावागावातल्या घरात अगदी पहाटेपर्यंत गौरी समोर झिम्मा आणि हा जागर सुरू असतो। ही प्रथा आमच्या गावामध्ये आहे। मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची परंपरा म्हणजे पूर्वीपार अशी आमच्या गावामध्ये पद्धत आहे। ठिकठिकाणी मांसाहार नैवेद्य दाखवला जातो। त्याच्यामध्ये कोंबडीचं चिकन असतं आणि आमच्याकडे सुद्धा इथे हाच नैवेद्याचा प्रकार इथे दाखवला जातो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।